सकाळी सकाळी इथं आजीचं पोते काढायचं काम चालू होतं, कारण की शेतात तूर काढली होती त्याच्यासाठीच ते काम होतं. आणि इथं हे आमच्या बाबूने आणला होता फुगा, लहानपणची आठवण. हे भीती पण वाटते आणि खेळायचं पण आहे. त्यानंतर मी इकडे आलं, त्याचं ते खेळणं चालूच होतं. किचनमध्ये आलं तर इकडं भाकर बनवली होती मी जेवायला, सोल्याची चटणी आणि रात्री गोबीची भाजी होती. त्यानंतर जेवण करून घेतलं आणि जेवताना हे बघा किती स्ट्रगल असतं. तो पण जेवण करत आहे, मस्त सफरचंद खातोय. आता झालं, लास्टची सोल्याची चटणी होती, आता शेंगा पण वाळून गेल्या. पण मस्त जेवण झालं. आज भाकर बनवली होती मी, अजून आंघोळ तर राहिली. पण म्हटलं चला, प्रत्येक आईचं हे स्ट्रगल असेलच. काही काम नसताना खेळतं. हे बघा पप्पा शेतात चालले आणि त्याचं बघा काय चालू आहे, बिना कपड्याचाच मागे लागला. जाऊ नका म्हणते बाबा तुम्ही. नंतर मग पप्पा थांबून गेले. इकडं आली तर बहिणाबाई शेंगा सोलत होती, तिचंही जेवण झालं होतं. आणि खूप स्ट्रगल करून आंघोळ केली, पण कपडे घालायचं नव्हतं. प्रत्येक आईचं हेच असेल. त्यानंतर तो झोपला. म्हटलं झोपल्यावर आता नखं काढू द्या, तेच मी नखं काढत आहे झोपल्यावर, नाही तर काढू देत नाही. खूप नखं वाढले होते त्याचे, नखं वगैरे काढले. मग भूक लागली होती दुपारी, म्हटलं पोळी भाजी खाल्ल्यापेक्षा मग मी ॲपल होतं तर ॲपलचा ज्यूस बनवून घेतला, भूक नाही लागत नंतर. त्यानंतर मावशी आली होती आणि हे बघा काय चालू आहे आमचं. मावशीला म्हणतो तू पण पाणी टाक, मी पण टाकते, असं खेळणं चालू होतं. असं खेळायला पाहिजेत मस्त त्याला. त्यानंतर संध्याकाळी पप्पा शेतात चालले होते, त्यालाही जायचं होतं. आणि चला, चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा. भेटू पुढचा.